वेलकम टू द सपनाज क्वेश्चन पेपर चॅनल. डिअर फ्रेंड्स, आज आपण 7वीचा गणित विषयाचा घटक चाचणी 2चा पेपर बघणार आहोत. 20 गुणांचा पेपर आहे हा. चला, पहिला प्रश्न काय? रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा. कोणतेही 4 गुणांचा प्रश्न आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. ही रिकामी जागा आपण भरून दिली ते दर ही रिकामी जागा होती. वर्तुळाची त्रिज्या 9 सेंटीमीटर बरोबर वर्तुळाचा व्यास. आता मला सांगा, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे 9ची दुप्पट किती? 18. ओके. मग अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असतं? 180 अंश, कारण पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360, अर्धवर्तुळाचं असतं 180. कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे त्या वस्तूंचे पृष्ठफळ असते. घनाला 6 पृष्ठे असतात. ओके, हे लक्षात ठेवा. इष्टिकाची तिला पण 7 पृष्ठे असतात. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आणि पुढील विधानी चुकी बरोबर ते लिहा, कोणतेही 3. इथे बघूया आपण. क्षेत्रफळ हे चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस किलोमीटर इत्यादी एककात मोजतात, तर हे बरोबर आहे. ओके. आयताची परिमिती बरोबर काय? तर लांबी गुणिले रुंदी. हे चुकीचं आहे, कारण परिमिती काय असते? तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. लघुकंसाचे माप हे त्यांच्या संबंधित केंद्रीय कोणाच्या मापांच्या बेरजे एवढे असते, तर हे उदाहरण बरोबर आहे. बँक ही पैशांचे व्यवहार करणारी खाजगी संस्था आहे, तर हे बरोबर आहे. इष्टिकाची तिला 8 पृष्ठे असतात, हे चुकीचं आहे, कारण 6 पृष्ठे असतात आणि घनाला पृष्ठे 6 असतात आणि इष्टिकाची तिला पण 6च असतात, त्यामुळे इथे चुकीचं. इथे पण तोच प्रश्न आलेला आहे. इथे घनाला पृष्ठे 6 असतात आणि इथे पण आपल्याला तोच प्रश्न पाहायला मिळतो, घनाला टिंब पृष्ठे असतात. चला, पुढीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. 3 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ काढा. एका त्रिकोणाचा पाया 5.6 सेंटीमीटर व उंची 4.5 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्यांचा परिघ काढा. सरळ व्याज काढा. मुद्दल बरोबर 4,200 रुपये. व्याजाचा दर 60% आणि मुदत. इथे मुद्दल चुकून झालं, कारण मुद्दल ही आहे, तर ही मुदत आहे 3 वर्षे. सूत्र लिहा. चौरसाचे क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळ आणि 10 पेनांची किंमत 60 रुपये असेल, तर अशी 13 पेनांची किंमत किती होईल? एक पेन 6 रुपयाला आहे, मग साहित्रिक 13 गुणिले 6 करायचं आणि उत्तर येईल आपलं. आता पान 2 वरती प्रश्न 3 बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस PXQ चे माप 110 अंश आहे, तर विशाल कंस PRQ चे माप काढा. 250 अंश उत्तर येणार आहे आपलं, तुम्ही काढून बघा. लांबी 1.5 मीटर असणार, रुंदी 1.2 मीटर व उंची 1.3 मीटर अशी मापे असलेल्या इष्टिकाची ती आकाराची बंद पेटी तयार करायची असल्यास त्यास किती पत्रा लागेल? याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला इष्टिकाची तिचं पृष्ठफळ काढावं लागेल. तर पृष्ठफळाच्या सूत्रामध्ये आपल्याला ह्या किमती टाकाव्या लागतील. चला, पुढचा प्रश्न बघू आपण पान 3 वरती. आता बघा, लांबी 28 सेंटीमीटर व रुंदी 20 सेंटीमीटर असलेल्या एका आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती असेल? उत्तर 24 सेंटीमीटर आहे. जावेदने 1200 रुपये 10 दराने 9 दराने काही वर्षांसाठी बँकेत ठेवले, तर तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेईल, तर किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील? ओके, तर आपल्याला 17,400 रुपये कसे मिळणार ते काढायचे उत्तर. तर एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात, तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? तर 10 तास लागतील. उत्तर आपलं. 12 क्विंटल सोयाबीन 36,000 रुपये पडतात, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? ओके. आणि संदीप भावने मुलाच्या शिक्षणासाठी 8.5 दराने, ओके, 8.1/2 म्हणजे 8.5 बँकेकडून 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज वर्षासाठी घेतले, तर वर्षासाठी म्हणजे 1 वर्षासाठी इथे समजून घ्यायचं. ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली? आणि एका वर्तुळाचा परिघ जर 176 सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या काढा. मित्रांनो, ही प्रश्न सोडून बघा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनल म्हणजे व्हिडिओ प्रश्नपत्रिकांचे पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.